सर्वांना जय शंकर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. विश्वेशलिङ्गसम्भूतां विश्वविद्याविबोधकं विश्ववन्दे सदा वन्दे विश्वाराध्यान् जगद्गुरु. त्रैलोक्यसम्पदालेख्य समूलेखनभित्तये सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणी शम्भो प्रणमामि परां शिवां. प्रणमामि परां शिवां. साम्ब जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. अखंड ब्रह्मांड नायक शिवप्रभू तथा जगन्माता पार्वती, पंचाचार्यादि प्रमथगण, बसवादी शरण, मन्मथादी संत, तसेच राष्ट्रसंत वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी या सर्वांच्या दिव्यचरणी कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या सेवेला सुरुवात करते. तर श्रावण मास तपोनुष्ठान आध्यात्मिक समिती पुणे पिंपरी चिंचवड आयोजित या कार्यक्रमाचे संयोजक श्री महेश स्वामी व त्यांचे सर्व सहकारी मंडळ यांच्या सहकार्यातून पूर्ण श्रावण मास पिंपरी चिंचवड संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर विखुरलेल्या शिवभक्तांना एक पर्वणीच प्राप्त झाली आहे. या समितीच्या माध्यमातून जगद्गुरू, अनेक शिवाचार्य, कीर्तनकार मंडळी व मान्यवर प्रवचनकारांचे अमृततुल्य उपदेश व आशीर्वचन आपणास श्रवण करण्यास मिळाले आहे व आपण सर्वजण या श्रावण महिन्यात पावन व पुनीत झालेले आहात. हे सर्व घडवून आणण्यात श्री महेश स्वामी यांचे योगदान आपणास विसरता येत नाही. महेश स्वामी यांनी सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, नाट्यक्षेत्र, कलाक्षेत्र याबरोबरच धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा अनमोल असे कार्य केलेले आहे व करतच आहेत. त्यामुळे त्यांचे मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. त्यांच्या आध्यात्मिक कार्यात त्यांच्या धर्मपत्नीचाही तेवढाच सहभाग आहे. या उभय दाम्पत्याला शिवपार्वतीचा कृपाशीर्वाद प्राप्त हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व शुभेच्छा. या प्रसंगी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी जगद्गुरू पंचाचार्य महाराष्ट्रातील सर्व शिवाचार्य गुरुमाऊली
यांच्या चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून वीरशैव संप्रदायातील सर्व शिवकीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक मंडळी व तसेच माझ्या माता भगिनी या सर्वांना सप्रेम शिवशरणार्थ सप्रेम नमस्कार करून मी माझ्या प्रवचन सेवेला प्रारंभ करते आहे. तर आज ही प्रवचन करण्याची संधी मला श्रावण मास तपोनुष्ठान आध्यात्मिक समिती पुणे पिंपरी चिंचवड यांच्या विद्यमाने प्राप्त झालेली आहे आणि या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कारण ही सेवा आज आहे हे मला रात्री 9ला कळालेलं आहे. म्हणजे कमी वेळामध्ये माझी तयारी झालेली आहे आणि सेवा कशी होईल किंवा परमेश्वर कसं करून घेईल किंवा माझी गुरुमाऊली आणि भगवान शिवप्रभू ज्याप्रमाणे माझ्याकडून वधवून घेतील किंवा सेवा करून घेतील त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण आपल्या हातात काही आहे, काहीही नाही, करता करविता तो आहे. सूत्रदोरी त्याच्या हातामध्ये आहे. तो जसा नाचेल तसं नाचण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जैसे नाचविशी देवा तैसे नाचू सदाशिवा. आम्ही बाहुल्याच्या जाती सूत्रदोरी तुझे हाती. सूत्रदोरी त्याच्या आहेत. ज्याप्रमाणे कळसूत्र भावल्यांचा खेळ आपला सर्वांनाच माहिती आहे. कळसूत्र भावल्या काय असतं, तो स्टेजवर नाचलेलं तेवढं आपल्याला दिसतं, पण त्यांना नाचवणारा पडद्याच्या आडवं दुसराच कोणीतरी असतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवाचं सुद्धा आहे. आपण सगुण आहोत, पण आपल्या हातामध्ये आपलं जीवन नाही. करता करविता तो आहे आणि त्याच्या मर्जीप्रमाणे गुरुमाऊलीच्या प्रेरणेनं मला जशी बुद्धी सुचल तसं मी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. मुळात जीव हा शिवाचा अंश आहे. आपण मानवाच्या जन्माला आलो. आपलं कर्मधर्म चुकल्यामुळे आपण या भवसागरात अडकून पडलेलो आहे आणि मानवाचा जन्म म्हणजे एक विशेष लाभ किंवा अलभ्य हा लाभ आपल्याला झालेला आहे. आपलं हे परमभाग्य आहे की आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे. हे आपलं पहिलं भाग्य आहे. दुसरं भाग्य काय आहे तर आपण भारत देशामध्ये जन्माला आलेलो आहोत. हे आपलं दुसरं भाग्य आहे. तिसरं भाग्य काय आहे तर आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहोत. म्हणजे हा महाराष्ट्र कसा आहे हो, साधू संतांच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेला हा महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो. हे आपलं परमभाग्य आहे. आपण जन्माला आलो खरं, पण भवसागरात अडकलेलो आहे. आपल्या पामर जीवाचा उद्धार करून घेण्यासाठी किंवा या पामर जीवाला पावन करण्यासाठी साधू संतांनी अनेक मार्ग सांगितलेले आहेत. मग हा जीव मुळात शिवाचा अंश आहे. जीवशिव ऐक्य साधण्यासाठी आपल्याला अनेक मार्ग संतांनी सांगितलेले आहेत. मग हा नरदेह प्राप्त झाला, मग याला योग्य दिशा, योग्य मार्ग, योग्य संस्कार झाल्याशिवाय या जीवाचा उद्धार होणार नाही. मग या जीवाला संस्कार करण्यासाठी किंवा या जीवाचा उद्धार होण्यासाठी, जीवाचा शिव करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गानं गेलं पाहिजे. कारण साधू संतांनी आपल्याला मार्ग दाखवून दिलेला आहे, निक्का मार्ग दाखवलेला. आपल्याला चांगल्या मार्गानं जायचं का वाईट मार्गानं जायचं हे आपलं आपण ठरवलं पाहिजे. मार्ग निक्का मनमथ मारी तसे हाका. मनमथ माऊलीनं सांगून ठेवलेलं आहे की हा मार्ग निक्का आहे, ह्या मार्गाने तुम्ही चाला आणि जीवाचा उद्धार करून घ्या. मग
ह्या देहाला पुनीत करण्यासाठी, पावन करण्यासाठी अनेक जाती धर्मामध्ये अनेक वेगवेगळे संस्कार आहेत. प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये ज्या त्या धर्माप्रमाणे संस्कार केलेले जातात. रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचे नियमधर्म पाळले जातात, त्यांच्यावर संस्कार केले जातात. त्याचप्रमाणे आपल्या वीरशैव धर्मात सुद्धा काही संस्कार आहेत आणि ते संस्कार साधू संतांनी आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगून ठेवलेले आहेत. मग असेच आपली हे जडजीवाला तारण्यासाठी किंवा जीवाचा उद्धार करून घेण्यासाठी आपल्याही जीवावर, आपल्याही देहावर काही संस्कार झाले पाहिजेत. कारण पिंडावर संस्कार झाल्याशिवाय, देहावर संस्कार झाल्याशिवाय माणूस योग्य मार्गाने जाऊ शकत नाही. त्याला लहानपणापासून जर त्याच्यावर योग्य संस्कार असतील तरच तो चांगल्या मार्गाने जाऊ शकतो आणि त्याच्यावर चांगले परिणाम होतात. आणि त्याचप्रमाणे आपल्या देहावर, आपल्या जीवावर योग्य परिणाम होण्यासाठी आपल्याला काही संस्काराची गरज आहे. आणि तेच संस्कार मन्मथ माऊलींनी आपला जो परमरहस्य ग्रंथ आहे, परमरहस्य ग्रंथ, ग्रंथराज थोर असा ग्रंथ, त्या ग्रंथामध्ये माऊलींनी आपल्याला काही संस्कार सांगितलेले आहेत. आणि ते संस्कार किती आहेत आणि कसे आहेत हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला ते ग्रंथ पाहायला पाहिजे. आणि ते संस्कार ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी किंवा जीवाचा उद्धार करून घेण्यासाठी अनेक संतांनी, शिवाचार्यांनी, जगद्गुरूंनी आपल्याला हा मार्ग दाखवलेला आहे. आणि ते संस्कार जर कोणते असतील तर मूळ संस्कार ते 16 आहेत. पण या ग्रंथामध्ये, परमरहस्यामध्ये माऊलींनी आपल्याला जे आवश्यक आहेत, जे 10 संस्कार तेवढेच या ठिकाणी सांगितलेले आहेत. मूल संस्कार 16 त्या माझी असती मुख्य दश, त्याही माझी बहुविशेष शिवदीक्षा जाणीजे. तर हे मूल संस्कार किती आहे? तो 16 संस्कार आहेत. पण आपल्याला जे आवश्यक आहेत, आपल्या धर्मासाठी जे आवश्यक आहेत ते फक्त 10 संस्कार आहेत. आणि ते 10 संस्कार, दशसंस्कार या परमरहस्य ग्रंथामध्ये माऊलींनी सांगून ठेवलेले आहेत. मग ते संस्कार, 10 संस्कार कोणते? गर्भाधानम पुसवणम शिमंतम जात कर्मच तन्नामकरणम चापी बहिर्निष्क्रमणम तथा चौलकर्म तथयोक्तम वेदारंभो हि युक्तितः शिवदीक्षा विवाहश्च संस्कार दशमुख्यकाः. तर हे मुख्य जे संस्कार आहेत हे 10 संस्कार आहेत. आणि ते 10 संस्कार करणं काय योग्य आहे हो? का केलं पाहिजे देहावर? आपल्याला माहिती आहे, लहानपणी जसा संस्कार जीवावर होईल त्याचप्रमाणे मूल वागण्याचा प्रयत्न करतं. आणि आपल्या वीरशैव धर्मामध्ये, लिंगायत धर्मामध्ये तर जन्मण्याच्या अगोदरच लेकरावर संस्कार केला जातो. जन्माआधी लिंग गर्भाशी धारण, शिवपंचानन सखा ज्याचा. तर त्या लेकरावर जन्मा अगोदरपासूनच संस्कार केले जातात. मग तो मूल, ते बाळ वाईट मार्गाला लागेल का हो? लागणारच नाही. पण ते संस्कार करणं आवश्यक आहे, ते संस्कार करून घेतलेच पाहिजेत. मग ह्या 16 संस्कारापैकी किंवा ह्या मुख्य 10 संस्कारापैकी पहिला संस्कार आहे गर्भाधान. मग हे संस्कार का केले पाहिजेत? तर जडजीवाचा उद्धार होण्यासाठी ते संस्कार केलेच पाहिजेत. आणि मग तो पहिला संस्कार आहे गर्भाधान. गर्भाधान म्हणजे ओटी भरणे किंवा ओट भरणं. आपल्याला माहिती आहे, आपल्याला प्रत्येकाच्या घरी हा कार्यक्रम होतोच. लग्न झाल्यानंतर आपल्या घरी वधूवराची ओटी भरणं, वधूची ओटी भरणं हा संस्कार केला जातो. आणि हा संस्कार कसा केला जातो हो? त्या घरी लग्न झाल्यानंतर 5 वार केले जातात.
देवदेव केलं जातं, घरी पूजा अर्चा केली जाते, कुलदैवताला जाऊन येतात आणि त्यानंतर हा संस्कार केला जातो. हे एवढं पूजा अर्चा करून हा संस्कार करण्याची काय गरज आहे हो? तर हा संस्कार आधार भिंत आहे. म्हणजे सर्व संस्काराचा आधार जर काय असेल तर हा संस्कार आहे. कारण हे संस्कार म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश आणि ह्या संस्कारावरच पुढचे सर्व संस्कार अवलंबून आहेत. मग हा संस्कार करणं अत्यंत गरजेचं आहे. उगाच झालं लग्न आणि तसंच जर हा संस्कार नाही केला तर त्या वधूवरावर योग्य असा परिणाम होणार नाही. आणि पिंड उत्पत्तीसाठीचा हा संस्कार आहे. गर्भाधान हा पहिला संस्कार आणि अत्यंत महत्त्वाचा संस्कार माऊलींनी आपल्याला या परमरहस्य ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. आणि हा संस्कार अत्यंत गरजेचा आहे. आणि त्यानंतरचा पुढचा संस्कार आहे पुसवण. पुसवण म्हणजे स्त्री गरोदर असल्यावर पुत्र व्हावा म्हणून करावयाचा संस्कार. येथूनच पिंड संस्काराला आरंभ होतो. हे गर्भसंस्कार होत. मग हा संस्कार पिंड निर्मितीसाठीचा जो संस्कार आहे, पिंड संस्कार जो आहे, हा संस्कार सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. या हा संस्कार म्हणजे बाळ जन्माला यायच्या अगोदरपासूनच हा मातेवर संस्कार केला जातो. आणि हा संस्कार म्हणजे पुसवण हा धर्म ग्रंथातील दुसरा संस्कार आहे. आणि याच्यानंतरचा जो संस्कार आहे तो शिमंत म्हणजे डोहाळे पुरवणे, त्यास डोहाळ जेवणसुद्धा आपण म्हणतो. हा संस्कार आपल्याला सगळ्यालाच माहीत आहे. आपण कारण आपल्या सुनेचं लेकीचं डोहाळ जेवण करतोच. गर्भाचे डोहाळे पुरवणे किंवा प्रत्येक स्त्रीला गरोदरपणी वेगवेगळ्या प्रकारचे डोहाळे लागतात. कुणाला काही खावं वाटतं, कुणाला काय खावं वाटतं, कुणाला वाचनाचे डोहाळे लागतात, कुणाला काही खाण्याचे डोहाळे लागतात. आणि त्याचप्रमाणे हा संस्कार 7व्या किंवा 9व्या महिन्यात केला जातो. हा संस्कार मुलीला दिलेल्या घरी आणि सून जर आपली असेल तर आपल्या घरी हा संस्कार केला जातो. हा संस्कारसुद्धा अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. आणि माऊलींनी ह्या संस्काराचा उल्लेख या परमरहस्य ग्रंथामध्ये केलेला आहे. आणि हा तिसरा संस्कार आहे. आणि या पुढचा जो संस्कार आहे तो आहे जातकर्म संस्कार. जातकर्म संस्कार म्हणजे 7व्या महिन्यात बालक गर्भावस्थेत असताना आईला त्याच्या नावावर दिलेला इष्टलिंग तो आता बाळाच्या गळ्यात बांधावा लागतो. आणि बाळाला स्नान घालून, भस्म लावून, रुद्राक्ष घालून हा लिंग बाळाच्या गळ्यात किंवा दंडेमध्ये बांधला जातो. मग हा लिंग कसा आहे हो? जीवापेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्राणापेक्षाही त्याला जास्त जपलं पाहिजे. कारण हा लिंग बाळाला 5व्या दिवशी हाच बांधला जातो. त्याच्यानंतर जी शिवदीक्षा घेतली जाते 8व्या वर्षी त्यावेळेशी हाच लिंग असला पाहिजे. त्याच्यानंतर गुरुचा अनुग्रह घेताना हाच लिंग असला पाहिजे. त्यानंतर शिवऐक्य झाल्यानंतर शेवटी जो हातामध्ये लिंग दिला जातो त्यावेळेससुद्धा हाच लिंग असला पाहिजे. मग हा लिंग किती महत्त्वाचा आहे? हा लिंगाला प्राणापेक्षा जास्त जपलं पाहिजे. म्हणून हा लिंग आपण जतन केला पाहिजे. पण आपल्या जीवनामध्ये शिवऐक्य होईपर्यंत आपले किती लिंग होतात आपल्याला माहिती नाही. कारण दुसरा लिंग हा लिंग आणि अंग म्हणजे सतीपती भाव आहे. लिंग पती आहे आणि अंग सती आहे. आणि हे सतीपती भाव आपण शेवटपर्यंत जोपासला पाहिजे. कारण एखाद्या स्त्रीचा पती गेल्यानंतर तिनं दुसरं जरी लग्न केलं तरी तिचा तेवढा सन्मान होत नाही.
जरी तिने दुजा भ्रतार केला पण जरी तिने दुजा भ्रतार केला सवाशिणपणाचा महिमा गेला देवी धर्मी नाही ती. मग तिनं जरी दुसरं लग्न केलं असलं तर तिला तेवढं महत्त्व प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे हा लिंग आपण बदलला तर आपल्याला त्या लिंगाचं तेवढं महत्त्व राहत नाही. कारण जो पहिला लिंग आहे, गर्भाला धारण केलेला जो लिंग आहे, तोच लिंग शेवटपर्यंत असला पाहिजे आणि तोच लिंग आपण प्राणापेक्षाही जास्त जपला पाहिजे. आणि म्हणून हा संस्कार माऊलींनी जातकर्म संस्कार या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यानंतरचा जो 5वा संस्कार आहे तो म्हणजे नामकरण संस्कार. नामकरण म्हणजे आपण बाळाचं नाव ठेवतो. प्रत्येकाच्या घरी हा संस्कार केला जातो. 12व्या दिवशी बाळाला पाण्यात घातलं जातं आणि त्याचं नाव ठेवलं जातं. कारण समाजामध्ये ओळखण्यासाठी नावाची अत्यंत गरज आहे आणि त्याच्यामुळं हा संस्कार केला जातो. आपल्या धर्मग्रंथामध्ये शिवाचे 1000 नाम आहेत आणि त्यापैकीच एखादं नाव बाळाचं ठेवायचं म्हणजे त्यामुळे काय होईल तर आपल्या मुखामध्ये नामस्मरण येईल ते नाव घेण्यामुळे. पण आजकाल काय झालेलं आहे, आपण देवाचं तर नाव अजिबात ठेवत नाही. सिरियलमधले नावं किंवा बबड्या, बंट्या, बाळ्या असे नावं आपण ठेवतो. या नावामुळं काय होतं, काहीच फायदा होत तर नाही, पण त्या मुलाच्या नावाची अवहेलना होती. आणि नाव चांगलं जरी ठेवलं तर त्या नावानं कुणी हाक मारत नाही, दुसऱ्याच टोपण नावाने हाक मारतात. ह्या नामकरणाचा उद्देशच असा आहे की भगवान शिवाच्या 1000 नावापैकी एक नाव जर मुलाचं ठेवलं तर त्या निमित्ताने आपल्या मुखामध्ये नामस्मरण येईल आणि त्या नामस्मरणामुळे आपल्या जीवाचा सहज उद्धार होऊन जाईल. कारण देवाचं नाव घेतलेलं वाया जातं का हो? अजिबात जात नाही. नाव घेतल्यामुळं काय होतं, नामस्मरे त्याच्या रूप लागे पाठी न इच्छिता भेटी देऊधाय. त्याचं नाव घेतलं तर तो काय करतो, तो आपल्या पाठीमागे येऊन उभा टाकतो. मागे पुढे उभा राहे सांभाळिता आलिया घात निवारा. तुम्ही नकोही म्हटलं तर नामतेची रूप, रूपतेची नाम. नाम म्हणजेच त्याचं रूप आहे. नाव एखाद्या व्यक्तीचं आपण नाव घेतलो तर त्या व्यक्तीचा चेहरा आपल्यासमोर उभा टाकतो आणि एखाद्या व्यक्तीचा चेहरा आपल्या समोर आला तर त्याचं नाव काय आहे लगेच आपल्या लक्षात येतं. त्याप्रमाणे परमेश्वराचं जर नाव आपण घेतलं तर त्यानं आपोआप आपल्या जवळ येतो आणि या जीवाचा उद्धार होण्यासाठी, संसाररूपी सागरातून निघण्यासाठी किंवा सुखाची प्राप्ती करण्यासाठी, करून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या नावाची अत्यंत आवश्यकता आहे. आपण त्याचं सतत नाम घेतलं पाहिजे, नामाचा गजर केला पाहिजे. आणि म्हणून आपल्या मुलाचं नाव शक्यतो परमेश्वराच्या नावावरूनच ठेवलं पाहिजे आणि त्यामुळे काय होतं तर आपल्या मुखामध्ये सतत देवाचं नाव येतं आणि सतत देवाचं नाव घेतल्यावर तो आपल्या जवळच राहतो आणि आपल्या जवळ तो असल्यामुळे आपल्याला आपल्या सुखाला पारावार राहत नाही. आपण जे जीवनामध्ये धडपड करतो आहे तेवढं मरमर मरतो आहेत, रात्रंदिवस आपण झटतो झुमतो, काम करतो, कमवतो, पण आपल्याला सुखाचा पत्ता नाही जीवनामध्ये. ठीक आहे भाऊ, एखाद्या वेळेस सुख मिळत असेल. सुख कसं आहे तुम्हाला, प्रत्येकाला भौतिक सुख आहे. कारण कुणीही गरीब नाही या जगामध्ये. सर्वांपाशी आपल्याला लागेल तेवढं वस्तू खरेदी करण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी भरपूर आहे आणि त्यामुळे सर्वजण भौतिक सुख प्राप्त करून घेतील. पण जे अक्षय सुख आहे, आत्मिक सुख आहे किंवा समाधान आहे ते कुणालाही नाही. किती श्रीमंत असला तरी त्याला सुख मिळत नाही किंवा समाधान मिळत नाही.
कारण प्रत्येक माणूस या जगामध्ये दुःखीच आहे आणि ते दुःख दूर करण्यासाठी, समाधान प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला भक्तीची अत्यंत आवश्यकता आहे. आणि ती भक्ती करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून असे अनेक जण उपक्रम राबवून हा काळ, कोरोना या संकटामुळे आपण आज अत्यंत बांधले गेलेलो आहोत. आपलं काही चालणार, आपण बाहेर जाणं बंद आहे, कोणते कार्यक्रम नाही, देवधर्म नाही, मंदिर नाही, कुठं जाणं येणं आपलं बंद झालेलं आहे. आणि घरी बसूनच फेसबुक लाईव्ह कार्यक्रम, हे जे उपक्रम आमचे स्वामी किंवा डांगे सर हे जे राबवत आहेत ते अत्यंत सुखकारक असे कार्यक्रम हे घेत आहेत. आणि या कार्यक्रमामुळे आमचा वेळ कधी जातो आहे हे आम्हाला कळतच नाही. खूप समाधान मिळत आहे. आणि म्हणून या जीवावर संस्कार सांगत असताना माऊली हा 5वा संस्कार, नामकरण संस्कार या परमरहस्य ग्रंथातून सांगितलेला आहे. आणि तो संस्कार म्हणजे हा संस्कार, हे संस्कार करण्यासाठी किंवा धर्म आचरण करण्यासाठी, नीती धर्माने वागण्यासाठी हे संस्कार अत्यंत गरजेचे आहेत. आणि ते संस्कार माऊलींनी या धर्मग्रंथामध्ये, परमरहस्यामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत. आणि हे आचरण किंवा नीती धर्म, सत्यता हेच आपल्यासोबत येणार आहे. आपल्याला माहिती आहे, आपण कमवून ठेवलेले घरातील प्रत्येक वस्तू किंवा पैसे काही आपल्यासोबत येणार नाही. आणि हे धर्म मात्र आपल्यासोबत नक्की येणार नाही. आपण सहज म्हणतो एवढं आपण करला होता, आपल्यासोबत काय येणार आहे, काय येणार आहे. हे संसारातील कोणतीच गोष्ट आपल्यासोबत येणार नाही, पण धर्म मात्र आपल्यासोबत नक्की येणार आहे. एका सुभाषितकाराने सांगून ठेवलेलं आहे, विद्या मित्रम प्रवासेषु भार्या मित्रम ग्रहेषु च व्याधी तस्यौषधी मित्रम धर्मो मित्र मरिष्यती. मरणाऱ्याचा मित्र काय आहे तर धर्म आहे. आपण विद्या मित्रम प्रवासेषु, विद्या का प्रवासात मित्र आहे हो, तर आपल्याजवळचं धन दौलत असेल, सोनं असेल, पैसे असतील, अजून काही वस्तू असतील, प्रवासात चोरी जाऊ शकतात. पण विद्या ही प्रवासात चोरी जाऊ शकत नाही. कारण विद्येच्या बळावर, विद्येच्या जोरावर आपण परत घरी येऊ शकतो. पण पैसा अडका चोरी गेल्यावर आपण, विद्या जर आपल्याजवळ असेल तर आपण कुठेही अडकून पडत नाही. म्हणून प्रवासात विद्या मित्र आहे असं सांगितलेलं आहे. भार्या मित्रम ग्रहेषु च, संसार हा कसा आहे हो, दोघावर चालणार आहे. 2 चाक असल्याशिवाय, गाडीला 2 चाक असल्याशिवाय गाडी चालत नाही. त्याचप्रमाणे संसार ही पती पत्नी असल्याशिवाय चालत नाही. मग संसारामध्ये पती पत्नीचा मित्र आहे आणि पत्नी पतीचा मित्र आहे. आणि या दोघांमुळे, दोघंही असतील तरच संसार सुरळीत चालतो. आणि या दोघांमुळे संसार चालतो, म्हणून तर आपला संसार व्यवस्थित होतो. एकही चाक मोडलं तर सगळं विस्कळीत होतं. आणि म्हणून भार्या मित्रम ग्रहेषु च असं म्हटलेलं आहे. व्याधी तस्यौषधी मित्रम आणि धर्मो मित्र मरिष्यती. व्याधी तस्यौषधी मित्रम म्हणजे आजाराचा मित्र कोण आहे तर औषध आहे. आजारी माणसाला आपण भेटायला जातो दवाखान्यात, बरेच लोक येतात, कुणी बिस्किट आणतं, कुणी काही आणतं, कुणी काही आणतं. पण त्याच्यामुळं काय होतो, त्या रोग्याला फक्त समाधान वाटतं, पण त्याचा रोग जात नाही. रोग जाण्यासाठी त्याला औषधच घ्यावं लागतं. म्हणून व्याधी तस्यौषधी मित्रम आणि धर्मो मित्र मरिष्यती. मरणाऱ्याचा मित्र काय आहे तर धर्म आहे. दान धर्म, जप तप कर्म, आपले जे चांगले कर्म असतील तेच आपल्यासोबत येणार आहेत. आणि हे सर्व कशामुळं कळतं हो
तर आपल्यावर चांगले संस्कार झाले तरच. आपल्यावर जर लहानपणापासून चांगले संस्कारच होत नसतील तर आपल्याला हे काहीही कळणार नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्यावर संस्कार होणे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळं माऊलींना आपल्याला संस्कार या परमरहस्यातून सांगितलेले आहेत. बहिर्निष्कर्म म्हणजे ज्याला आपण उंबरठा ओलांडणे असं म्हणतो, किंवा लेकराला बाहेर घेऊन जाणं. लेकरू चालायला लागल्यानंतर त्याला बाहेर घेऊन जाणं किंवा त्यालाच आपण उंबरठा ओलांडणे असंही म्हणतो. त्या संस्काराला बहिर्निष्क्रमण संस्कार असे म्हटले जाते. हा परमरहस्यातील 6वा संस्कार आहे. आणि त्या पुढचा जो 7वा संस्कार आहे तो चौल संस्कार. चौल संस्कार म्हणजे काय आहे? जावळ काढणे. जावळ काढण्याच्या संस्काराला चौल संस्कार म्हणतात. ती जावळ काढण्याचा प्रकार काय असतो तर मामाच्या मांडीवर बसून लेकराची जी जावळ काढली जाते त्याला चौल संस्कार म्हणतात. हा संस्कारसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. हाही करून घेणं गरजेचं आहे. आणि हा संस्कार जर त्याच जावळ काढण्याच्या पिरियडमध्ये जर लेकराची आई किंवा घरातील दुसरी स्त्री लेकराची चुलती असेल किंवा आणखी कोणी असेल, जर गरोदर असेल तर हा संस्कार केला जात नाही. आणि जर कुणी गरोदर नसेल तरच हा संस्कार केला जातो किंवा त्यांच्या डिलिव्हरीनंतर हा संस्कार केला जातो. आणि म्हणून हा चौल संस्कार 7वा संस्कार माऊलींनी सांगितलेला आहे. आणि त्यानंतरचा 8वा जो संस्कार आहे तो आहे विद्यारंभ. विद्यारंभ संस्कार हा 8वा संस्कार सांगितलेला आहे. वेदारंभ 8वा संस्कार, बटुशी करणे असे अनिवार, तयाविन ज्ञान प्रसार होईल केवी. म्हणजे हा संस्कार का केला जातो? हा संस्कार शक्यतो 5व्या वर्षी केला जातो. आणि ज्ञानाचा विद्या ग्रहण करण्यासाठी किंवा ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी हा संस्कार केला जातो. कारण विद्या घेतल्याशिवाय ज्ञानाची प्राप्तीच होणार नाही. आणि हा संस्कार 5व्या वर्षी म्हणजे पेन्सिल पाटी गुरुकडून घेऊन गुरुच्या हस्ते लेकराच्या हातामध्ये देऊन त्याच्यावर हा संस्कार केला जातो. आणि हा संस्कार 8वा संस्कार माऊलींनी सांगितलेला आहे. मग हा संस्कारसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी विद्यारंभ हा संस्कार अत्यंत गरजेचा. कारण शिक्षण शिकल्याशिवाय आपल्याला ज्ञानाची प्राप्तीच होणार नाही. आणि ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय धर्म कळणार नाही, आचार कळणार नाही, विचार कळणार नाही, काहीही कळणार नाही. म्हणून हा 8वा संस्कार विद्यारंभ संस्कार हा माऊलींनी सांगितलेला आहे. आणि ते करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आणि विद्यासंस्कारामुळे माणूस ज्ञानी होतो, ज्ञान प्राप्त होते त्याला. आणि विद्वान झाला तर तो सर्वत्र पूज्य मानला जातो. आणि म्हणून हा संस्कार करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आणि त्यानंतरचा जो संस्कार आहे तो आहे शिवदीक्षा संस्कार. सर्व संस्काराचा राजा, जयाचेणी योगे शिवपूजा, करिता घडे पुण्य काजा, स्वधर्मनिष्ठा ती. बघा किती महत्त्वाचा संस्कार आहे हा शिवदीक्षा संस्कार. हा संस्कार मुलावर वयाच्या 8व्या वर्षी केला जातो. आणि हा काळ 8वा वर्ष हा योग्य काळ मानला आहे, सर्वश्रेष्ठ काळ मानला आहे. आणि त्याच्यानंतर 8वा वर्ष जर गेला आणि पुढं दीक्षा घ्यायचं म्हटलं तर 16व्या वर्षापर्यंत, 16व्या वर्षी जर दीक्षा घेतली तर तो मध्यम काळ मानलेला आहे. आणि त्याच्यानंतर 16 वर्षाच्या नंतर जर दीक्षा घ्यायचं म्हटलं तर ते काळ गौण मानलेला आहे. आणि म्हणून
8व्या वर्षी लेकराला दीक्षा देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग हा संस्कार किती महत्त्वाचा आहे? या संस्काराशिवाय आपण लिंगायत आहोत किंवा वीरशैव आहोत हे आपण म्हणूच शकत नाही. कारण दीक्षा संस्कारा वाचून लिंगायतची नव्हे जाण, ज्ञाती धर्माची आशे खूण सत्य जाण पार्वती. कारण हा संस्कार घेतल्याशिवाय आपण लिंगायत आहोत हे सिद्धच होत नाही. आणि दीक्षा संस्कार आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मग हा दीक्षा संस्कार म्हणजे काय? तर वीरशैव कुळात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, स्त्री पुरुषाला हा संस्कार झालाच पाहिजे. त्याला दीक्षा संस्कार म्हणतात. ज्याला तो संस्कार झाला नाही त्याला माऊली भवी म्हणतात. आगम निगमातून शिवदीक्षेची लक्षणे विस्ताराने सांगितली आहेत. आणि हा संस्कार म्हणजे सांसारिक बंधरूपी पाशातून मुक्त होण्यासाठी हा संस्कार केला जातो. आणि मलत्रयाचा क्षय करून इष्टलिंग दिले जाते. या संस्काराला दीक्षा संस्कार म्हणतात. आता मलत्रय, 3 मल कोणते आहेत? तो आणवमल, कार्मिक मल आणि मायी मल. हे 3 मल या संस्कारामुळे नष्ट होतात आणि जीवाचा उद्धार होतो. जीवाचा उद्धार करून घेण्यासाठी लिंग गुरु आपल्या हातामध्ये देतात आणि तो आपण इष्टलिंग हृदयावर धारण केला पाहिजे आणि त्याची नित्यनेमाने पूजा केली पाहिजे, तरच त्याचा आपल्याला लाभ होतो. आणि दीक्षासुद्धा 3 प्रकारच्या आहेत. शरीराला जी दिली जाते ती क्रिया दीक्षा, वाणीला जे दिली जाते ती मंत्र दीक्षा आणि अंतःकरणाला दिली जाते ती वेदा दीक्षा. आणि या दीक्षेमुळे काय होतं तर आपल्या हृदयावर आपल्याला इष्टलिंग धारण करण्याचा अधिकार प्राप्त होतो. शिवपूजा करण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. सर्व संस्काराचा राजा जयाचेनी योगे शिवपूजा, करिता घडे पुण्य काजा स्वधर्मनिष्ठाती. बघा, सर्व संस्काराचा राजा ही शिवदीक्षा आहे. तर का म्हटलेलं आहे हो या शिवदीक्षेला संस्काराचा राजा म्हणून? जयाचेनी योगे शिवपूजा. कारण शिवपूजा करण्याचा अधिकार प्राप्त करून देणारा संस्कार म्हणजे हा शिवदीक्षा संस्कार आहे. मग या संस्कारामुळे काय होतं तर आपल्याला इष्टलिंग पूजा करण्याचा अधिकार प्राप्त होतो. मग इष्टलिंग पूजा केल्यानं काय होतं तर इष्टलिंग पूजा केल्यानं जीवाचा उद्धार होतो. जीवशिव ऐक्य साधण्याचा मार्ग हा संतांनी आपल्याला सांगितलेला आहे. आपला उद्देशच काय आहे हो? आपल्याला जीवाचा शिव करून घ्यायचा आहे आणि तो जीवाचा शिव करून घेण्यासाठी आपल्याला स्वधर्मानं वागलं पाहिजे, भजन पूजन केलं पाहिजे, पूजा अर्चा केली, इष्टलिंग पूजा केली पाहिजे. आणि ती इष्टलिंग पूजा करण्यासाठी हा संस्कार माऊलींनी आपल्या परमरहस्य ग्रंथातून सांगितलेला आहे. आणि ही इष्टलिंग पूजा कशी केली पाहिजे? त्रिकाळ 6 वेळ करा, 3 वेळ करा, नाहीच 3 वेळ जमलं तर 2 वेळही नाही जमलं तर 1 वेळेस तरी करा, पण ही इष्टलिंग पूजा केलीच पाहिजे. आपण इष्टलिंग पूजा करतो पण त्याच्यामध्ये आपलं सातत्य राहत नाही. ही पूजा कशी केली पाहिजे हो? काया वाचा मनाने. काया वाचा आणि मन करी देवाशी अर्पण. मग काया वाचा मन आपलं पूजा करताना राहतं का? तिथं आपली काया राहते आणि वाचा राहते, पण मन मात्र बाहेरच कुठंतरी राहतं. मग ती पूजा पूर्ण झाली का? नाहीच. आपण इष्टलिंग हातावर घेतो, मुखाने नामस्मरण करतो, मंत्र म्हणतो, पण मन मात्र कुठंतरी दुसरीकडंच भटकत असतं. मग ते मन एकाग्र करण्यासाठी, मनाला स्थैर्य लाभण्यासाठी ही पूजा अर्चा, जप, तप, भजन, पूजन हे त्यासाठीच केलं पाहिजे. आणि संतांनी आपल्याला करण्यासाठी खूप मार्ग
दाखवलेले आहेत, सांगितलेले आहेत, उपाय सांगितलेले आहेत, बरेच साधनं सांगितलेले आहेत. आणि आपल्याला कोणत्या साधनं सोपं आहे किंवा कोणता मार्ग आपल्यासाठी योग्य आहे त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे आणि त्याप्रमाणे जे आपल्याला शक्य होईल ते केलं पाहिजे. कारण योग याग तप प्राणायामादिक कली माझी देख न साधती. कारण योग याग तप आपण तर करू शकत नाही. ह्या कलियुगामध्ये आपल्याकडे तेवढा वेळच नाही. अगोदर संत लोक तप करायचे कारण त्यांना जास्त आयुष्य नसल्यामुळं आपल्याला योग याग तप आपण करू शकत नाही. मग हे योग याग तप आपण करू शकत नाही तर आपल्याला संतांनी सोपा मार्ग सांगितलेला आहे. फक्त शिवशिव जरी म्हटलं तरी आपला उद्धार होणार आहे. किंवा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे भजन हा मार्ग आपल्याला सगळ्यात सोपा मार्ग सांगितलेला आहे. आणि ते भजन करण्यासाठी किंवा नामस्मरण करण्यासाठी आपल्याला कुठं जंगलात जाण्याची गरज नाही, कुठं जाऊन जप तप करण्याची गरज नाही. आपण जसे आहोत तसे त्या अवस्थेत आपण ते करू शकतो. आशनी शयनी भोजनी गमनी प्रेमेशूळ पाणी स्मरावा हो. तर आपण ज्या अवस्थेत आहोत, जसे आहोत, चलता बोलता खाता पिता आपण नामस्मरण करू शकतो. आपण आपले हात पाय काम करू शकतात, पण तोंडाला काय काम आहे हो आपल्या? मुखानं जर आपण सतत शिव 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 जर म्हटलो तर आपलं काय बिघडणार आहे? शिवशिव म्हणता वाचे काय गेले तुझ्या बाचे. शिवशिव म्हटल्यामुळं आपलं काही नुकसान होणार आहे का? उलट आपल्या पुण्यामध्ये भर पडणार आहे. आपल्या जीवाचा उद्धार होण्यासाठी, जीवशिव ऐक्य होण्यासाठी हे साधन आपल्याला खूप कामी येणार आहे. आणि जीवशिव ऐक्य साधण्यासाठी ह्या नामस्मरणाची अत्यंत गरज आहे. आणि शिवशिव जर तोंडानं म्हटलं तर आपल्या पुण्यात भर आणि पापाचा क्षय होणार आहे. शिवनाम कंठी न पडो विसर पार्वतीचा वर मुक्ती देतो. आपल्याला मुक्ती मिळावा असं वाटतं, पण नाम घ्यायला नको वाटतं. आपल्याला बापाची संपत्ती मिळावी वाटते, पण आईवडील घरी ठेवून घ्यायला नको वाटतं. आज जर प्रत्येक मूल आईवडिलांना एवढी निष्ठा राहिली असती तर आपल्या देशामध्ये वृद्धाश्रमच निघाले नसते. प्रत्येकाला संपत्तीची अपेक्षा आहे, आपल्याला मुक्तीची अपेक्षा आहे, मुलाला संपत्तीची अपेक्षा आहे, पण मायबाप नको वाटतं. आपल्याला मुक्ती हवी आहे पण नामस्मरण नको वाटतं, पूजा नको वाटते. मग हे सर्व नाही केलं तर आपल्याला मुक्ती कसं काय मिळेल हो? मुक्ती मिळण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, कष्ट घ्यायला पाहिजे. आणि तुम्हाला जास्त कष्टसुद्धा सांगितलेले नाहीत. ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवा. बसल्या जागी तुम्ही त्याचं नाव घेऊ शकतो. आणि त्याच्यासाठी काही तुम्हाला द्यायचं नाही, डोनेशन द्यायचं नाही किंवा कुठं फी भरायची नाही, काही नाही. अत्यंत सोपा असा मार्ग कलियुगात हे भजनाचा सांगितलेला आहे. आणि त्यामुळेच हा शिवदीक्षा संस्कार माऊलींनी सांगून पूजेचा मार्ग आपल्याला दाखवलेला आहे. आणि ह्या इष्टलिंग पूजेमुळेच आपल्या जीवाचा उद्धार होणार आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. मग मग हा संस्कार कुणाला केला जातो तर मानवी देहाला, मनुष्य देहालाच हा संस्कार केला जातो. आणि या संस्कारामुळेच जीवाचा उद्धार होणार आहे. आणि हा संस्कार करून इष्टलिंग गुरु आपल्या गळ्यामध्ये बांधतात आणि त्या इष्टलिंगाला तीर्थप्रसाद अर्पण करूनच आपण तो तीर्थप्रसाद प्राशन केला पाहिजे. जर इष्टलिंग नसेल आणि आपण जर तीर्थप्रसाद घेतलो तर तो प्रसाद होणारच नाही. तीर्थप्रसाद अगोदर इष्टलिंगाला दाखवला जातो. इष्टलिंगाला दाखवला तरच तो तीर्थप्रसाद होतो, अन्यथा तो प्रसाद होत नाही. आणि म्हणून शिवदीक्षा आणि लिंगपूजा ही वीरशैव धर्मात अत्यंत महत्त्वाची आहे. यानंतर
हे अशा प्रकारचे संस्कार माऊलींनी परमरहस्यात ह्या देहावर करण्यासाठी सांगितलेले आहेत. आणि हे संस्कार मानवी देहालाच केले जातात, मानवी शरीरालाच केले जातात. आपण कधी पाहिले का हो गायीवर म्हशीवर काही संस्कार केलेले नाही. फक्त मनुष्य देहालाच हे संस्कार किंवा आचार विचार धर्म हे सांगितले जातात. आणि हा परिणाम फक्त मनुष्य देहावरच होतो. ह्या शरीराचा उद्धार करण्यासाठी हे आचरण हे संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपल्याला आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेले आहेत पंचाचार, षटस्थल आणि अष्टावरण. हे 19 तत्व, ह्या तत्वाला धरून जर आपण गेलो तरच आपल्या जीवाचा उद्धार होणार आहे. नरजन्म प्राप्ती फार कष्टानं, म्हणजे 84 लक्ष जन्म फिरके आता अवचित प्राप्त नरदेह. हा नरदेह आपल्याला अवचित प्राप्त झालेला आहे. पुन्हा होईल का नाही ह्याची गॅरंटी नाही, पण हा मिळालेला आहे, ह्याचं सोनं करून घ्या. या देहामध्ये जर तुम्ही सत्कर्म केलात तर तुमचा उद्धार नक्की होणार आहे. कारण नंतर येणारा जन्म तुम्हाला नरदेहच मिळेल याची गॅरंटी नाही. म्हणून हा मिळालेला देह असाच वाया न घालता जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी सत्कर्माने वागा, आचार विचार पाळा, सदाचार पाळा आणि जीवाचा उद्धार करून घ्या. म्हणून माऊलींनी संस्कार हे देहावर करण्यासाठी ह्या संस्काराचे परमरहस्यामध्ये सांगितलेले आहेत. आणि ते संस्कार आज आपण इथं पाहत आहोत. मनुष्यावर संस्कार नसतील, मनुष्याला धर्म पाळत नसेल, आचार विचार नसतील, तो तर त्या मनुष्याला काय म्हणायचं हो? मनुष्य रूपेण मृगश्चरंती. मनुष्याच्या रूपात तो काय आहे? पशुच आहे. जर तो नीट वागत नसेल तर तो पशुच आहे. आचार विचार जर नसतील, तो कितीही मोठा असेल, कितीही श्रीमंत असेल, कितीही ज्ञानी असेल, तर त्याला काहीही अर्थ नाही. आचार मार्गाचे ठाई, राव रंक सारखाची पाही, मार्ग चुकता अग्रेसरही येई नीच पदाशी. तुमच्यावर संस्कार नसतील, तुमचं आचरण नीट नसेल, तुम्ही कितीही श्रीमंत असाल, कितीही ज्ञानी असाल, तर तुम्हाला कवडीचीही किंमत नाही. मार्गे चाले तो पंचानन आणि अमार्गे तो श्वान म्हटलेला आहे. जो मार्ग योग्य मार्गाने जातो त्याला पंचानन. पंचानन म्हणजे काय? साक्षात भगवान शिवप्रभू म्हटलेला आहे. आणि वाम मार्गाने जाणाऱ्याला श्वान शुकर म्हटलेला आहे. मग तुम्हाला काय म्हणून घ्यायचं आहे किंवा कसं राहायचं आहे, कसं वागलं पाहिजे हे आपलं आपण ठरवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून माऊलीने हे वीरशैवांसाठी योग्य असे संस्कार आपल्याला सांगितलेले आहेत. 84 लक्ष जन्म फिरके आता अवचित प्राप्त नरदेह. हा अवचित प्राप्त झालेला आहे, याचं सोनं करून घेतलं पाहिजे. जीवाचा उद्धार करून घेण्यासाठी किंवा मुक्त होण्यासाठी, जीवशिव ऐक्य साधण्यासाठी आपण या देहामध्येच काहीतरी करू शकतो. अन्यथा नंतर करू किंवा पुढचा जन्मात बघू म्हटलं तर आपल्याला येणार. कारण पुढचा जन्म आपल्याला मनुष्याचा मिळेलच याची आपल्याला गॅरंटी नाही. कारण आपण फिरून या देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. फिरून आपण मनुष्याच्या जन्माला आलो आहोत. आणि म्हणून या जीवाचा उद्धार करून घेण्यासाठी, या नरदेहाचा उद्धार करून घेण्यासाठी आपण याच देहामध्ये काहीतरी करू शकतो. आपल्याला पुन्हा आपण म्हणतो आपलं आत्ताच वय आहे का परमार्थ करायचं, बघू उद्या करू, परवा करू, लेकरं मोठे झाल्यावर करू. पण जीवनाची गॅरंटी आहे का हो? अजिबात जीवनाची गॅरंटी आहे. जीवनाची अजिबात गॅरंटी आहे. कधी काय होईल हे आपल्याला सांगताच. नरजन्म जळावरील तरंग, सखा उमा रंग जवळीकर. हा नरजन्म कसा आहे? पाण्यावरचा बुडबुडा आहे. तो कधी फुटेल काही कळत नाही. प्रत्येकाचं जीवन असतं, आपल्याला माहिती नाही. आपलं
किती आयुष्य संपलेलं आहे आणि पुढं किती आहे, आपण किती दिवस जगणार आहोत हे आपल्याला कळत नाही किंवा माहिती नाही. आणि म्हणून परमार्थ करण्यासाठी काळ, वेळ, वय याची गरज नाही. सदैव कुण्याही वयात तुम्ही परमार्थ करू शकता आणि केलंच पाहिजे. आणि म्हणून हा परमार्थ सोडता कामा नये. आणि म्हणून माऊलींनी सांगितलेले आहे, हे परमार्थ करण्यासाठी, आचार मार्ग पाळण्यासाठी, धर्म पाळण्यासाठी संस्काराची अत्यंत गरज आहे. आणि ते संस्कार माऊलींनी आपल्याला परमरहस्यामधून सांगितलेले आहेत. आणि ते संस्काराचं आपण योग्य पालन केलं पाहिजे. आणि दीक्षा संस्काराच्या नंतर जो संस्कार सांगितलेला आहे तो आहे विवाह संस्कार. हा 10वा संस्कार आहे. विवाह संस्कार हा आपल्या जातीकुळातील वधूवर आणि आपल्या वयाला अनुसरून सद्गुरूच्या साक्षीने विवाह करून सर्वश्रेष्ठ अशा गृहस्थाश्रमात प्रवेश करावा. गृहस्थाश्रमावरच बाकीचे आश्रम अवलंबून आहेत. आपल्याला चार आश्रम सांगितलेले आहेत: ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, संन्यास आश्रम आणि वानप्रस्थ आश्रम. आणि त्यातील हा गृहस्थाश्रम दुसरा आश्रम आहे. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये काय करायचं? फक्त विद्याग्रहण. वयाची 25 वर्ष विद्याग्रहण करण्याचा काल तो असतो. पण आजकालची लेकरं आपण पाहत आहोत, विद्या घेत असताना किंवा उच्च शिक्षण घेत असताना त्यांचे काय काय कारस्थानं चाललेले आहेत आपण समाजात पाहत आहोत. पण हा संस्कार किंवा हे आश्रम प्रत्येक जणांनी पाळणं अत्यंत गरजेचं आहे आणि आवश्यक आहे. आणि म्हणून हा गृहस्थाश्रम हा दुसरा आश्रम सांगितलेला आहे. आणि हा विवाह संस्कार हा संस्कारामधील 10वा संस्कार आहे. आणि गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर माणसानं कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, ह्या आश्रमाचं कसं पालन केलं पाहिजे हे माऊलींनी परमरहस्यामध्ये सांगून ठेवलेलं आहे. प्रत्येक संतांनी प्रत्येक मानवी जीवानं कसं वागलं पाहिजे हे सांगून ठेवलेलं आहे. पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, आपण दुर्लक्ष करतो, योग्य मार्गाने आपण जात नाही. संतांनी आपल्याला ओरडून सांगितलेलं आहे की योग्य मार्गाने चाला किंवा योग्य दिशा आपल्याला दाखवून दिलेली आहे. पण आपल्याला तिकडं आपलं लक्षच जात नाही. जर आपल्याला आपलं जीवन सुखकर करून घ्यायचं असेल तर आपण संतांनी सांगितलेल्या मार्गाने गेलंच पाहिजे. संतांना काय गरज होती हो एवढं ओरडू सांगण्याची? सामान्य जीवाचा उद्धार होण्यासाठी संतांना फार तळमळ असते. म्हणून संतांनी जीवाचा उद्धार होण्यासाठी धर्मग्रंथामध्ये प्रत्येक नियम लिहून ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे माऊलींनी या परमरहस्य ग्रंथ हा आपला आरसा आहे. आपण जसं आरशामध्ये मुख पाहून चेहऱ्यामध्ये आपल्या काय आहे किंवा काय नाही हे आपण जसं पाहतो, तसंच जीवनामध्ये जगत असताना हा ग्रंथ प्रत्येकाने पाहिला पाहिजे. कारण या ग्रंथामध्ये उठल्यापासून झोपेपर्यंत काय करायचं हे माऊलींनी सांगून ठेवलेलं आहे. प्रत्येकाच्या घरी हा ग्रंथ असला पाहिजे, याचं पारायण प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि म्हणून हा ग्रंथ आपला धर्मग्रंथ किंवा वीरशैव धर्मासाठी अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला आहे. आणि हा ग्रंथ प्रत्येकाने एक सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून वाचला पाहिजे, पारायण केलं पाहिजे. आणि ज्या घरात ह्या ग्रंथाचं किंवा पारायण होतं, भजन पूजन होतं आणि त्याच्या संसाराला बघायची काही गरज नाही. कारण धन्य तयाचा संसार जेथे गजर नामाचा, कांता पुत्र बंधुजन अवघे शरण देवाशी. ज्या घरामध्ये पती पत्नी लेकरं सर्वच जण भजन पूजन करतात किंवा ज्या घरामध्ये शिवनामाचा गजर होतो त्या घरामध्ये सुखाला पारावार राहत नाही. आपण जे सुख शोधण्याचा प्रयत्न करत आहोत जीवनात किंवा इकडं तिकडं भटकत आहोत, इथं सुख मिळेल का, तिथं सुख मिळेल का, तिथं सुख मिळेल,
पण आपल्याला सुख कुठंच मिळत नाही, कारण सुख बाहेर नाहीच, सुख आपल्या जवळच आहे. किंवा देव बाहेर नाहीच, देव आपल्या जवळच आहे, पण आपण मार्ग चुकलेला आहे. तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी. तुझ्या जवळच सुख आहे, तुझ्या जवळच देव आहे, पण तू मार्ग चुकलेला आहेस. आणि त्या अंतरात्म्यातील शिवाला किंवा देवाला पाहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि आपल्या जवळच सुखाला शोधलं पाहिजे. सुख मिळवण्यासाठी कुठं जाण्याची गरज नाही. देवाचं नाव घेतलं की सुख आपोआप येतं. सुख देईल शंकर, करा पूजन लवकर. मग सुख देणारा शंकर आहे, पण पूजन केलं पाहिजे. आपल्याला फक्त सुख हवं आहे, पूजन नको आहे. मग पूजन करण्यासाठी बी काय लागतं हो? संस्कार लागतोच. पूजा करण्यासाठी हा दीक्षा संस्कार सांगितलेलाच आहे माऊलींनी. आणि पूजन केल्यावर काय होतं? लवकर करा पूजन लवकर. लवकर का करा? तर नाही देहाचा भरवसा, कोण दिवस येईल कैसा. कारण आपल्या देहाचा भरवसा नाही. आपला दिवस कधी काय येईल, आपल्या जीवाचं काय होईल हे आपल्याला माहिती नाही. म्हणून पूजन करण्यासाठी वेळ काळ बघण्याची गरज नाही किंवा वयाची गरज नाही. पूजन करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी, भजन करण्यासाठी कोणत्याही टायमाला तुम्ही करू शकता. त्याला वेळ काळ दिलेली नाही. हा प्रपंच नश्वर आहे आणि आपण याच्याच मागे लागलेलो आहोत. जे शाश्वत आहे, शाश्वत सुख जिथे आहे तिथे आपण जातच नाही. आणि अशाश्वत संसार हा कसा आहे? अशाश्वत आहे. या संसारामध्ये आपण गुरफटून गेलेलो आहोत. आणि सोडिता सुटेना जड झाला भारी. हा संसार कसा आहे हो? सुरुवातीला चांगला लागतो, पण नंतर जड जातं. सोडिता सुटेना जड झाला भारी, आता त्रिपुरारी काय करू. हा सोडावा म्हटलं तर सुद्धा सुटत नाही. पण संसार सोडा आणि भजनच करा असं कुणी सांगितलेलं नाही तुम्हाला, कुण्याच संतांनी सांगितलं नाही. संसार धंदा सर्व करा, ध्यानी निज ध्यास धरा. सुखी असा गृहस्थाश्रमी, लक्ष लावा शंकर नामी. घरामध्येच राहावा, संसार करा, धंदा करा, सर्व करा, पण लक्ष तुमचं देवाकडे राहू द्या. कारण घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. त्याप्रमाणे तुम्ही काही करा, पण तुमचं लक्ष देवाकडे राहू द्या. कारण तुम्ही कसेही असा, तुम्ही जर नामस्मरण केलात तर तुमचा पाठलाग तो करणारच आहे. कारण जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, भक्ताचे माहेर स्वामी माझा. मग तू कुण्याही जातीचा असो, धर्माचा असो, स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, तो कसाही असो, त्याची जर भक्ती केलं तर तो कुणाच्याही घरी जातो आणि कुणाच्याही पाठ राखण करतो. आणि म्हणून त्याची जर भक्ती केली तर तो कुण्या एका जाती धर्माचा नाही किंवा अमुक ह्याचाच आहे, अमुक त्याच जातीचा आहे, जन्माचाच आहे, वाण्याचाच आहे, असं काही नाही. शंकर हा फार भोळा आहे, तो प्रत्येकाचा देव आहे. कारण तो देवांचाही देव आहे, मग आपला का राहणार नाही. सर्व देवांनी त्याची पूजा केलेली आहे. संत महंतांनी त्याची पूजा केलेली आहे. मग आपण मानवाने का त्याची पूजा करू नये किंवा का त्याची भक्ती करू नये. तो उद्धारक आहे, तो फार भोळा आहे. तुम्ही सेवा थोडी केली आणि मनाभावातून केली किंवा नामस्मरण एकच वेळा जरी घेतलात, भावाने घेतलात आणि भावाने नाही घेतलात, सहज जरी घेतलात, तर तो तुमचा उद्धार करणार आहे. ऐसा सर्वोत्तम आशे माझा शिव, एक वेळा नाव घेता तारी. एक वेळा जरी नाव घेतलात तर तो तुमचा उद्धार करणार आहे. आणि म्हणून त्याचं नाव घ्यायला आपल्याला काय हरकत आहे. आपल्याला काही त्रास होत नाही किंवा आपल्याला काही कुठं डोनेशन द्यावं लागत नाही, पैसा खर्च होत नाही. मग नाव घेणं सगळ्यांनी, नरदेहाला आलेल्यांनी किंवा नरदेहातच आपण त्याचं नाव घेऊ शकतो. कारण दुसरे पशु पक्षी जनावरं त्याचं नाव घेऊ शकत नाहीत. त्यांना वाचा नाही, वाचा आपल्याला दिलेली आहे, बुद्धी आपल्याला दिली आहे.
त्यांचे आपले आहार निद्रा भय मैथून हे जरी सारखं असलं तरी बुद्धी मन वाचा हे आपल्याला जास्तीचं दिलेलं आहे देवाने, आणि त्याचा उपयोग करून आपण देवाचं नामस्मरण करू शकतो, भजन करू शकतो, तीर्थयात्रा करू शकतो, पूजन करू शकतो. आणि या नरदेहात ते जर नाही केलं तर मग परत जन्म फिरका आपल्या मागे लागणार. 84 लक्ष जन्म फिरका आपल्याला सोडणार नाही. त्या भवरोगातून जर आपल्याला निघायचं असेल, त्या सागरातून आपल्याला जर निघायचं असेल तर आपल्याला त्याचं भजन पूजन, त्याचं नामस्मरण केलंच पाहिजे, इष्टलिंग पूजा केलीच पाहिजे. आणि हे करण्यासाठी, हे सत्कर्म सन्मार्ग दाखवण्यासाठी माऊलींनी हे संस्कार आपल्याला सांगितलेले आहेत. आणि या संस्कारामुळेच म्हणून हे संस्कारक्षम आयुष्य जगून हे संस्कार प्रत्येकाने आपल्या लेकराबाळावर करून आपला आणि आपल्या परिवाराचा उद्धार करून घेणं अत्यंत गरजे. आणि या जन्माला आलेल्याचं सार्थक करून घेतलं पाहिजे. जन्मा आलिया तू करीबा स्वहित, दारा पुत्र वित्त नये कामा, निष्काम होऊनी शिवनाम उच्चारी, धरोनी अंतरी दृढ प्रेम. तर हा नरदेह प्राप्त झालेला आहे, तर याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला पाहिजे. आणि भवसागरामधून निघालं पाहिजे. आपण किती दिवस जन्मायचं, किती वेळेस जन्मायचं, किती वेळेस मरायचं, किती वेळेस जन्मायचं, आपण किती वेळा आपण जन्माला यायचं, तेच किती दिवस करायचं आणि किती जन्म घ्यायचं. तर हा जन्म मृत्यू चुकवण्यासाठी किंवा मुक्त होण्यासाठी, जीवशिव ऐक्य साधण्यासाठी हा सन्मार्ग संतांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे. आणि त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने केला पाहिजे. अशी सद्बुद्धी तुम्हा सर्व सद्भक्तांना आशुतोष शिव प्रभूंनी द्यावी, हीच अशी मी प्रार्थना करते. आणि लाईव्ह पाहत असलेल्या सर्व सद्भक्तांना नमस्कार करते, आणि धन्यवाद देते. तसेच या कार्यक्रमाचे संयोजक माहेश्वर मूर्ती, महेशजी स्वामी या आणि त्यांची सर्व टीम, सर्व सहकारी, या सर्वांना धन्यवाद देऊन मी माझ्या सेवेला पूर्णविराम देते. ही माझी वाक्पुष्पपूजा समर्पण हो श्री गुरु राजा, मन्मथ शिवलिंग विनवी ओजा, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी. ओम शांती शांती शांती.